हॅलो मित्रांनो, चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपली ही जी MS एक्सेलवरची जी लेक्चर सिरीज चालली आहे त्यातला हा पुढचा भाग आहे. आणि या पुढच्या काही भागांमध्ये आपण एक्सेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट्स कसे काढतात ते बघणार आहोत. तर आज आपण पहिला जो भाग आहे चार्ट्समधला तो बघणार आहोत, तो म्हणजे लाईन चार्ट. तर तो कसा काढायचा ते आपण जरा बघूयात. आता तुमच्यासमोर एक हे एक्सेल टेबल दिसतंय. तर ही गोष्ट मी पुन्हा एकदा नमूद करतो की ह्यातली जी सगळी एक्झाम्पल्स आपण आत्ता घेतो आहोत ती नोरीन ब्राऊन या लेखकाच्या पुस्तकातून घेतो आहोत, संदर्भ म्हणून ते पुस्तक वापरतो. तर त्याच्यातलंच हे उदाहरण आहे. तर इथे बऱ्याच काही डेटा मांडलेला दिसतोय आपल्याला. आत्ता कॉलम बी आणि सी याच्यामधला डेटा आत्ता खरं म्हणजे आपल्याला हवा आहे मंथ आणि व्हॉल्यूम. हे जे आहे ते आपल्याला प्लॉट करायचं आहे, लाईन चार्ट काढायचा आहे, लाईन प्लॉट काढायचा आहे. तर म्हणजे बेसिकली काय करायचं आहे तर वाय ॲक्सिसवर व्हॉल्यूम घ्यायचा, एक्स ॲक्सिसवर मंथ घ्यायचे. एकूण इथे 24 महिने म्हणजे 2 वर्षांचा डेटा दाखवला आहे. तर वाय ॲक्सिसवर ह्या जो व्हॉल्यूमच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या प्लॉट करायच्या प्रत्येक महिन्याप्रमाणे, आणि ते जे सगळे पॉईंट्स आपल्याला मिळतील ते सगळे स्ट्रेट लाईन सेगमेंट्सनी जोडायचे. असं जेव्हा आपण करतो तेव्हा त्याला लाईन चार्ट म्हणतो. तर हा लाईन चार्ट आपल्याला एक्सेलमध्ये रेडी मिळतो. म्हणजे आपण जर का त्याला डेटा इनपुट केला तर एक्सेल आपल्याला लाईन चार्ट काढूनच देतो. आपल्याला वेगळं असं काही करावं लागत नाही. तर आता हे कसं करायचं ते आपण बघू. आणि एकदा का आपण चार्ट काढलं की त्याचं काही थोड्याफार प्रमाणात असं फॉर्मॅटिंग वगैरे करता येतं, ते पण थोडं बघणार आहोत आपण, बेसिक फॉर्मॅटिंग. तर आता आपल्याला ही 2 कॉलम्स हवे आहेत चार्ट काढण्यासाठी. हे 2 कॉलम्स आपण पूर्णपणे सिलेक्ट करून घेऊ माऊस वापरून. आणि आता इन्सर्ट या टॅबमध्ये जाऊयात आणि इथे तुम्हाला दिसेल चार्ट्स नावाचा इथे एक ब्लॉक आहे. ओके, तर या चार्ट नावाच्या ब्लॉकमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट्सचे सिम्बॉल्स दाखवलेत. इथे हा लाईन चार्ट नावाचा जो सिम्बॉल आहे, इन्सर्ट लाईन चार्ट, इथे येते. इथे आपण गेलो, ओके, इथे क्लिक केलं की यातला पहिलाच ऑप्शन जो आहे तो घ्यायचा लाईन चार्ट. आणि इथे क्लिक केलं की इथे आपल्याला जो लाईन चार्ट आहे तो मिळेल. आता तुम्ही इथे बघू शकता की पहिल्या महिन्यामध्ये व्हॅल्यू होती ती साधारण, आपण इथं एकदा पुन्हा वर जाऊयात. पहिल्या महिन्यामध्ये जी व्हॅल्यू होती, आता हा चार्ट आपल्याला हवा तसा डिस्प्लेस करता येतो शीटमध्ये. तसा आपण डिस्प्लेस करून घेऊ शकतो, हवा तिथे तो आपण लोकेट करू शकतो. आत्ता मी जरा तो बाजूला करून घेतला कारण मला इथले व्हॅल्यूज बघायचे आहेत. तर पहिल्या महिन्यामध्ये व्हॅल्यू 35,72,300 अशी आहे. तर इथे तुम्ही बघा पहिल्या महिन्यामध्ये जी व्हॅल्यू आली आहे ती 35 लाखाच्या थोडी वर आली आहे. तर त्याने हा पहिला पॉईंट प्लॉट केला. दुसऱ्या महिन्यामधली जी व्हॅल्यू आहे ती 14,61,000 आहे. तर ती व्हॅल्यू इथे बरोबर 15 लाखाच्या थोडी खाली, म्हणजे 14 लाख काहीतरी अशी आली. ही दुसऱ्या महिन्याची व्हॅल्यू. अशीच तिसऱ्या महिन्याची त्यांनी व्हॅल्यू प्लॉट केली, चौथ्या महिन्याची केली, आणि हे सगळे बिंदू एकमेकांना जोडले आणि त्याच्यातून या सगळ्या लाईन सेगमेंट ज्या तयार झाल्या आणि ही संपूर्ण असा एक लाईन ग्राफ आपल्याला मिळाला. आता इथे बघा, थोडं मी वर घेतो. आपण ज्या वेळेला ह्या 2 कॉलम्स सिलेक्ट केले बी आणि सी, त्यावेळेला त्याचा पहिल्या कॉलम्सचं जे शीर्षक होतं ते मंथ होतं आणि दुसऱ्या कॉलमचं शीर्षक व्हॉल्यूम होतं. त्याच्यामुळे एक्सेलनी आपोआपच या हा जो चार्ट आहे ह्याचं शीर्षक पण व्हॉल्यूम देऊन टाकलं. त्याला एवढं कळतं, म्हणजे हा जो सेल्फ इंटेलिजन्स जो आहे तो त्याच्याकडे असतो. आणि खालीसुद्धा त्यांनी मंथ 1, मंथ 2 ही नावं स्वतःहूनच देऊन टाकली. कारण आपण इथे मंथ्स ही जी इथे ह्या कॉलममध्ये जी आहेत मंथ 1, मंथ 2, त्याप्रमाणे त्यांनी ते चार्ट प्लॉटिंग केलं. त्यामुळे ती नावंसुद्धा आपल्याला द्यायची गरज नाही पडली, त्यांनी ते स्वतःहूनच देऊन टाकली. ओके, आता इथे आपल्याकडे हे चार्ट जो आहे त्याचं इथे शीर्षक जे किंवा टायटल म्हणतो आपण त्याला, तर त्यांनी व्हॉल्यूम असं दिलं. आपल्याला हवं तर ते आपण बदलून घेऊ शकतो. ओके, तर इथे मी हे बदलून घेण्यासाठी
इथं क्लिक करायचं त्या त्या टायटलवर जाऊन. ते केलं की इथे कर्सर येतो, हे सरळ डिलीट करून ते डबल क्लिक करायचं आणि की ते संपूर्ण सिलेक्ट होतं आणि डिलीट करायचं. आता आपल्याला जे आवडेल ते नाव आपण देऊ शकतो. आधी होतं ते व्हॉल्यूम होतं, आपण त्याला काय म्हणू शकतो, समजा म्हणूयात व्हॉल्यूम एव्हरी मंथ इन 2 years, असं काहीतरी आपण एक रँडम नाव देऊयात. नाव काय त्याला महत्त्व नाही आहे, मला फक्त एवढं दाखवायचं आहे की टायटल बदलता येतं. ओके. आता हे टायटल बदलण्याच्या आधीसुद्धा एक गोष्ट मला आणखीन सांगायची आहे, ती म्हणजे आता जर हा जो ग्राफ आहे तो या एक्सेल शीटमध्ये बरेचदा कुठे प्लेस करायचा हे जरा अडचणीचं होतं. अशा वेळेला आपण हा ग्राफ सरळ दुसऱ्या एका याच फाईलमध्ये पण दुसऱ्या एका शीटमध्ये शिफ्ट करू शकतो. त्याच्यासाठी आपण ह्या ग्राफमध्येच क्लिक करायचं. आता बघा इथे ग्राफच्या बाहेरही आपण क्लिक करू शकतो. अशा वेळेला तो ग्राफ डिसिलेक्ट होतो आणि ग्राफच्या आतमधल्या भागात जाऊन सिलेक्ट केलं की इथे बघा बॉर्डर येते बाजूला, म्हणजे तो सिलेक्ट झाला असं समजायचं. बाजूला हे 3 आयकॉन्स पण येतात, ते काय आहेत ते मी नंतर सांगेन. पण हा जर का आपल्याला ग्राफ नवीन शीटमध्येच जर का शिफ्ट करायचा असेल तर इथे ग्राफच्या आतमध्ये जाऊन क्लिक करायचं, ग्राफ सिलेक्ट करायचा आणि राईट क्लिक करायचं. राईट क्लिक केल्यानंतर इथं मूव्ह चार्ट नावाचा एक ऑप्शन येतो आणि म्हणायचं मूव्ह चार्ट आणि इथे म्हणायचं न्यू शीट. इथे न्यू शीटला क्लिक करायचं. याला तुम्ही हवं तर या शीटला नवीन नाव देऊ शकता किंवा नाव नाही दिलं तरीसुद्धा चालेल. चार्ट 1 हे नाव तो बाय डिफॉल्ट घेऊन टाकतो. ओके. पण हे न्यू शीटला मात्र क्लिक करायला विसरायचं नाही. आत्ता तो आहे तो ऑब्जेक्ट इन स्टॉक ट्रेंड. हा स्टॉक ट्रेंड तुम्हाला दिसेल इथे डावीकडे खाली कोपऱ्यामध्ये स्टॉक ट्रेंड नावाच्या एक्सेल शीटमध्ये आपण आत्ता आहोत आणि आत्ता हा चार्ट पण या शीटमध्ये आहे, म्हणून तो ऑब्जेक्ट इन स्टॉक ट्रेंड असं म्हणतो आहे. त्याचा अर्थ आत्ता तो स्टॉक ट्रेंड नावाच्या एका शीटमध्ये आहे आणि आपल्याला आत्ता तो नवीन शीटमध्ये मूव्ह करायचा असल्यामुळे आपण असं त्याला इन्स्ट्रक्शन देतो की तू ते नवीन शीटमध्ये घे, न्यू शीट, त्याला म्हणायचं चार्ट 1 आणि ओके म्हणायचं. आता बघा इथे चार्ट 1 नावाचं एक नवीन शीट तयार झालं जे आधी नव्हतं आणि त्याच्यामध्ये हा ग्राफ आता शिफ्ट झाला. ओके. म्हणजे आता हे जे शीट आहे हे डेडिकेटेड पूर्णपणे आहे या चार्टसाठी. ओके. ओके. आणि इथे आपण सगळं जसंच्या तसं आलं आहे, काही फरक नाही आहे. आता इथे आपण काही थोडंफार या ग्राफचं फॉर्मॅटिंग कसं करायचं ते बघूयात. आपण इथे ऑलरेडी टायटल बदललेलं आहेच. हे टायटल जरा लहान वाटते, ते जर का आपल्याला मोठं करायचं असेल तर इथे त्याच टायटलवर क्लिक करून ते सिलेक्ट करायचं. तिथेच राईट क्लिक करायचं. राईट क्लिक केलं की इथे फॉन्ट नावाचं ऑप्शन आहे. या फॉन्टवर गेलात की इथे त्याची साईज दिसेल तुम्हाला. ओके. साईज आता 14 आहे, आपल्याला समजा ती वाढवायची असेल समजा आपण 20 करून बघूयात. शिवाय फॉन्ट स्टाईल आपल्याला माहिती आहे इटॅलिक बोल्ड अशी असते. आपण समजा ती बोल्ड केली, ओके, तर ती बोल्ड फॉन्ट येईल आणि त्याची साईज 20 होईल. तुम्हाला जर का त्याची फॉन्ट स्टाईल बदलून घ्यायची असेल, काहीतरी एरियल किंवा टाइम्स न्यू रोमन किंवा दुसरी कुठली घ्यायची असेल ती करू शकता. आत्ता मी काही ती बदलत नाही आहे. ओके. फॉन्ट कलरही बदलायचा असेल तर बदलू शकता. आत्ता तो काळा आहे जो डिफॉल्ट असतो, तो जर का लाल करून घ्यायचा असेल तर लाल करून घेता येऊ शकतो. आपण एक ट्राय करून बघूयात. आता बघा तो बोल्ड झाला, त्याची फॉन्ट साईज वाढली आणि तो लाल पण झाला. ओके. तर हे कसं केलं तर पुन्हा एकदा सांगतो, या टायटलला क्लिक केलं, तो त्या क्लिक केल्यामुळे सिलेक्ट झाला, मग राईट क्लिक केलं आणि मग फॉन्टमध्ये जाऊन त्याला दुरुस्त्या ज्या करायच्या त्या आपण केल्या. आता मी इथं बोल्ड घेत नाही, रेग्युलरच ठेवतो आणि हे काळच ठेवतो. हे थोडं वाढवूयात माझ्यामध्ये, पण 24 करूयात. आता हे जरा ओके वाटतंय. आता ह्याच्यातनं आपण पाहिलं टायटल कसं फॉर्मॅट करायचं ते. ओके. आता इथे
महिने दिसत आहेत. ओके, वेगळे वेगळे महिने कसे फॉर्मॅट करायचं तेही बघूयात आपण एकदा. आता इथे हा इथे क्लिक केलं की वाय ॲक्सिसवरचे जे सगळे जे मार्किंग्स आहेत ते सिलेक्ट होतं, संपूर्ण वाय ॲक्सिस सिलेक्ट होतं, आणि इथे क्लिक केलं की संपूर्ण एक्स ॲक्सिस सिलेक्ट होतं. ओके, आता हे पण जे मार्क्स आहेत वाय ॲक्सिसवरचे ते पण खूप छोटे दिसत आहेत, ते आपल्याला वाढवून घेता येतील. जसं आपण फॉन्ट साईज टायटलचे वाढवून घेतले तशी वाय आणि एक्स ॲक्सिसवरचे जे काही मार्किंग्स आहेत आणि त्याची जी नावं आहेत त्याचे पण फॉन्ट साईज आपल्याला ॲडजस्ट करता येते. आता समजा वाय ॲक्सिसवरचे ही जी आकडे आहेत ते जर का आपल्याला त्याचं पण जर फॉर्मॅटिंग करायचं असेल, त्याचं जर फॉन्ट साईज वाढवायची असेल तर आपण इथे क्लिक करणार, जसं टायटलला गेलं तसंच ह्याच्यावर इथे क्लिक करायचं, ते सिलेक्ट होतं. मग राईट क्लिक करायचं, फॉन्टवर जायचं. फॉन्ट म्हटलं की इथं बघा 9 म्हणजे बराच छोटा फॉन्ट आहे, आपण समजा 14 करून घेऊया आणि ओके म्हणूयात. आता बघा हे बऱ्यापैकी मोठं झालं आणि दिसतं आहे. तसंच एक्स ॲक्सिसवर सुद्धा आहे की मंथ 1 to मंथ 24 हे खूप छोटे दिसत आहेत, ते आपण थोडे मोठे करून घेऊयात. तेच करायचं, ॲक्सिस जो आहे तिथे त्याची जी नावं आहेत सगळे त्याच्यावर सिलेक्ट करून घ्यायचं, मग राईट क्लिक करायचं, फॉन्टला जायचं. माझ्या मते आपण 14 घेतलं होतं वाय ॲक्सिसवर, इथे 14 घेऊयात. आता बघा हे तुलनेने बऱ्यापैकी मोठं दिसते आणि कळतंय. ओके, फाईन. हे झालं आता एक्स आणि वाय ॲक्सिसची जी त्याचे जे मार्किंग्ज आहेत ते मार्किंग्ज आपण दिसतील इतपत मोठे करून घेतलं. ओके, आता आणखीन एक गोष्ट आपल्याला करायची आहे, लाईन चार्टच्या बाबतीमध्ये ती गोष्ट खास करून उपयोगी पडते. ती अशी आहे की आपण इथे बघतो आहोत की त्यांनी जे प्लॉटिंग केलेलं आहे त्या प्लॉटिंगला वाय ॲक्सिसचा जो पहिली जी लाईन आहे ती 0ची आहे, दुसरी आहे ती 5 लाखाची आहे, तिसरी जी आहे ती 10 लाखाची आहे. म्हणजे 5-5 लाखाच्या अंतराने लाईन्स त्यांनी घेतलेल्या आहेत, आणि त्यातली शेवटची लाईन आहे ती 40 लाखाची आहे. याचं कारण 40 लाखाच्या वर एकही व्हॅल्यू जात नाही, म्हणून त्यांनी बरोबर ऑटोमॅटिकली 40 लाख ही अप्पर बाउंड्री म्हणून सेट केली आणि लोअर बाउंड्री 0ला सेट केलेली आहे. पण आपण जर काळजीपूर्वक बघितलं तर 5 लाखाच्या खाली खरं म्हणजे कोणतीच व्हॅल्यू नाही आहे. म्हणजे जर का लोअर बाउंड्री जी आहे ती 5 लाख ठेवली असती तरी चाललं असतं. 5 लाखापासून ते 40 लाखापर्यंत आपण जर का व्हेरी झालो तरीसुद्धा चालण्यासारखं आहे, आणि बरेचदा असं आपल्याला करावं लागतं, कारण की एक्सेल बहुतांश वेळेला बाय डिफॉल्ट जी लोअर व्हॅल्यू असते ती 0 सेट करतो. आता उदाहरणार्थ जर का या ग्राफच्या बाबतीमध्ये जर का सगळ्या व्हॅल्यूज 20 लाखाच्या वर असत्या, 20 लाख ते 40 लाखच्या मध्ये त्या व्हेरी झाल्या असत्या, तरीसुद्धा एक्सेलनी लोअर व्हॅल्यू जी आहे ती 0च घेतली असती. अशा वेळेला काय होतं की खालची जी जागा असते 0पासून ते 20 लाखापर्यंत, किंवा या ग्राफमध्ये 0पासून ते 5 लाखापर्यंत ही जागा वाया जाते, आणि त्याच्यामुळे ग्राफचा जो व्ह्यू जो आहे तो ऑप्टिमाइज होत नाही. तर आपण काय करू शकतो, तर ही जी रेंज जी आहे वाय ॲक्सिसची मिनिमम टू मॅक्सिमम ती ॲडजस्ट करू शकतो. तर त्याच्यासाठी आपण काय करतो, तर पुन्हा एकदा वाय ॲक्सिस सिलेक्ट करायचा, जसे मागच्या वेळेला आपण सिलेक्ट केला, आणि जशी या आकड्यांचा फॉन्ट बदलण्यासाठी म्हणून आपण जसं राईट क्लिक केलं तसं आता पुन्हा राईट क्लिक करायचं. फक्त आता इथे फॉन्टवर न जाता सगळ्यात खाली फॉर्मॅट ॲक्सिस नावाचा ऑप्शन दिसतो. त्यावेळी तिथे ॲक्सिस फॉर्मॅट करण्याचे अनेक वेगवेगळे प्रकार दिलेले असतात. आपण फक्त आत्ता ॲक्सिस फॉर्मॅट करताना त्याची जी मिनिमम मॅक्सिमम व्हॅल्यू त्याची जी रेंज आहे ती कशी बदलायची तेवढंच बघणार आहोत. फार आपण खोलात शिरणार नाही. ॲक्सिस फॉर्मॅटिंग हा बराच मोठा विषय आहे. ओके, आता ॲक्सिस फॉर्मॅटमध्ये जायचं, आणि इथे बघा बाउंड्स आहेत मिनिमम आणि मॅक्सिमम. इथे अप्पर बाउंड हा 40 लाखाचा दिलेला आहे त्यांनी, लोअर बाउंड मात्र 0चा आहे. तो जर का आपण 5 लाख करून घेतला, 500, 5,000, 50,000, 5 लाख, ओके, आणि एंटर केलं, तर बघा
इथे तुम्हाला लगेच ग्राफमध्ये बदल झालेला दिसेल. आता जो मिनिमम व्हॅल्यूची आहे सगळ्यात खालची ती 5 लाखाला आली आणि आता खालची कुठलीच जागा वाया गेलेली नाही आहे. तो 5 लाखापासून ते 40 लाखापर्यंत त्यांनी अशी ही रेंज घेतली आहे. तर अशा प्रकारे आपण रेंज ॲडजस्ट करू शकतो. ओके. एक आणखीन एक गोष्ट आता दाखवायची आहे ग्राफ फॉर्मॅटिंगमधली. आपण टायटल बदललं, आपल्याला हवं तसं टायटलचं फॉर्मॅटिंग करून घेतलं. आपण एक्स आणि वाय ॲक्सिसचे जे लेबल्स आहेत, लेबल्स म्हणण्यापेक्षा आपण त्याचे मार्किंग्स आहेत, ते मार्किंग्सचा फॉन्ट आपल्याला हवा तसा बदलून घेतला. तर हे जे मार्किंग्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कलर बदलू शकता. हे जे समजा वाय ॲक्सिसचे 5 लाख 10 लाख वगैरे जे आहेत आकडे, ते तुम्ही हवं तर लाल रंगात करू शकता. आता हे आकडे जे आहेत ते बेसिकली ते रुपये किंवा ती करन्सी दाखवतात. तर करन्सी दाखवतात त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्या आधी करन्सी सिम्बॉल पण आणू शकता. ओके. सो हे सगळे फॉर्मॅटिंग ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, पण आपण इतकं खोलात शिरणार नाही होतं ते त्यावेळेला. फक्त मला एवढंच दाखवायचं होतं की ही रेंज बदलता येते वाय ॲक्सिसची, आणि वाय ॲक्सिसचे जे मार्किंग्स आहेत त्याचं फॉन्ट वाढवून किंवा कमी करून आपल्याला हवे तसे ते त्याची व्हिजिबिलिटी जशी आपल्याला हवी तशी करून घेता येते. आता एक गोष्ट आणखीन करायची आहे आपल्याला, ज्या बेसिक गोष्टी आपण ग्राफ प्लॉटिंगच्या वेळेला करतो त्याच्यामधली, ती म्हणजे एक्स आणि वाय ॲक्सिस काय दर्शवतात हे आपल्याला दाखवायचं. जे आपण नेहमी दाखवतो, आपण शाळेमध्ये असताना सुद्धा ग्राफ प्लॉट केले त्यावेळेला आपण नेहमी एक्स ॲक्सिस काय दर्शवतो आणि वाय ॲक्सिस काय दर्शवतो हे सांगतो. आता इथे ॲपरंटली जर का एखाद्या व्यक्तीने हा ग्राफ बघितला तर त्याला हे कळणार नाही की हे 5 लाख 10 लाख काय आहे. ओके. आणि इथे जरी मंथ 1 मंथ 2 आलेलं आहे त्याच्यामुळे ठीक आहे, पण अदरवाईज नुसतंच मार्किंग्स 1 2 3 4 असतं तर त्याला हे कळलं नसतं की ते काय आहेत. तर त्याच्यामुळे एक्स आणि वाय ॲक्सिसचे स्वतंत्र टायटल्स आपण देऊ शकतो. तर त्याच्यासाठी आपण ग्राफ सिलेक्ट करायचा. ग्राफ सिलेक्ट केलं की बाजूला 3 आयकॉन्स येतात, हे मी मागेही सांगितलं. खालच्या 2 आयकॉन्सबद्दल आपण आत्ता फार काही बोलणार नाही. त्यातला सगळ्यात पहिला जो आयकॉन आहे प्लस साईनचा, ओके, चार्ट एलिमेंट्स इथे दिसत, इथे क्लिक करायचं आणि त्याला म्हणायचं ॲक्सिस टायटल्स. आणि इथे आत्ता तो ऑफ होता, आता इथे त्या बॉक्समध्ये जर का चेक केलं तर तो ऑन होतो. आणि इथे आपल्याला 2 छोटी टायटल्स बघायला मिळतात, एक वाय ॲक्सिसला आणि इथे एक्स ॲक्सिसला. तर आता वाय ॲक्सिस काय दर्शवतो तर व्हॉल्यूम. तर तुम्ही आणखीन जास्त चांगलं नाव पण देऊ शकता. आता मी ते नेमकं काय नाव द्यायचं त्याच्याबद्दल आता मी काही फार सांगणार नाही, तुम्हाला जे आवडेल ते नाव तुम्ही देऊ शकता. तर ॲक्च्युली हा व्हॉल्यूम दाखवतो आहे विथ रिस्पेक्ट टू मंथ्स, त्याच्यामुळे वाय ॲक्सिसवर व्हॉल्यूम लिहिलं आणि एक्स ॲक्सिसवर इथे टायटल जे दिसेल इथे लिहिलं मंथ्स. इथे डबल क्लिक केलं की तो संपूर्ण सिलेक्ट होतो, मंथ्स. आणि त्याच्या बाहेर सिलेक्ट केलं की तो डिसिलेक्ट होतो. आणि आता इथे आपल्याला मंथ्स आलं आहे आणि व्हॉल्यूम, म्हणजे एक्स ॲक्सिस हा मंथ्स दाखवतो आणि वाय ॲक्सिस हा व्हॉल्यूम दाखवतो. हे इथे आपल्याला क्लिअर झालं. आता इथे तुम्ही बघाल की याचं जे हे फार लहान आहेत, याचं पण आपल्याला फॉन्ट वाढवायला हवं आहे. तर आपण इथे क्लिक करायचं, जसं टायटलच्या वेळेला केलं अगदीच तेच लॉजिक. तिथे क्लिक करायचं, राईट क्लिक करायचं आणि म्हणायचं फॉन्ट. हा 10 आहे, हा आपण 16 करून घेऊया. बघा हे मंथ्स आता मोठं झालं. तुम्हाला वाटलं तुम्ही अजून मोठं करून घेऊ शकता. इथे तेच करायचं, फॉन्ट म्हणायचं, फॉन्टला जायचं. इथे 10 आहे तो आपण थोडा मोठा 18च करून घेऊयात माझ्यामध्ये. इथेही 18 करून घेऊ, जो 16 होता फॉन्ट. ओके. आता बघा हा आता चार्ट तयार झाला आणि हा आता बऱ्यापैकी ज्याला आपण म्हणतो रिफाईनमेंट चार्टची, अगदी जी बेसिक रिफाईनमेंट जी करायला हवी ती आपण केली. आपण काय केलं मी एकदा सगळ्याचा रिव्ह्यू घेतो. आपण चार्ट काढताना जे 2 कॉलम्स आपल्याला हवे होते
ते इथेच. तर मी पुन्हा इकडे जातो. स्टॉक ज्या मूळ शीटवर जिथनं आपण तो डेटा घेतला, मंथ्स आणि व्हॉल्यूम. आपण आपल्याला व्हॉल्यूम जो आहे तो मंथ्सच्या अगेन्स्ट प्लॉट करायचा आहे. व्हॉल्यूम हा वाय ॲक्सिसवरील, मंथ हे एक्स ॲक्सिसवर येतील. तर मंथ आणि व्हॉल्यूम हे दोन कॉलम्स सिलेक्ट केले. इथपासून त्याच्या टायटलपासून आपण घेतले. टायटलसुद्धा सिलेक्ट केलं तर त्याचा फायदा हा असतो की ग्राफ प्लॉटिंगच्या वेळेला टायटल एक्सेल आपोआपच देऊन टाकतो. व्हॉल्यूम हे टायटल एक्सेलने आपोआपच देऊन टाकलं, हा त्याचा फायदा असतो. त्याच्यामुळे जर का आपण कॉलममधल्या जे टायटल्स त्याच्या सकट जर का ग्राफ प्लॉट केला तर हे ॲडिशनल ॲडव्हान्टेज मिळतं की टायटल आपोआपच एक्सेल देऊन टाकतं त्याला. म्हणजे मग आपल्याला जर का बदलायची गरजही पडत नाही. कधी कधी बदलायचं असेल तर बदलण्याचा ऑप्शन आपल्याकडे असतो. ओके. दुसरी गोष्ट, आपण हे सिलेक्ट केलं सगळं शेवटपर्यंत आणि इन्सर्ट हे लक्षात ठेवा. इन्सर्ट या टॅबमध्ये गेलो, त्याच्यामध्ये चार्टमध्ये गेलो, तिथे जाऊन लाईन चार्ट जे आहेत तिथे जाऊन हा लाईनचा जो ऑप्शन होता तिथे क्लिक केलं आणि आपल्याला हा चार्ट मिळाला. नंतर आपण हा चार्ट जो आहे त्याच्यामध्ये बदल करण्याच्या आधी आपण त्याला ह्याच चार्ट प्लॉटमध्ये इथे राईट क्लिक केलं. राईट क्लिक केल्यानंतर मूव चार्ट नावाचा जो काही ऑप्शन होता तिथे क्लिक केलं आणि त्या चार्टसाठी हा जो आहे तो आत्ता तो ऑब्जेक्ट इन स्टॉक ट्रेंड या शीटमध्ये आहे. त्याला आपण इन्स्ट्रक्शन दिली की तो न्यू शीटमध्ये ते घेऊन जा, मूव कर. ओके. आता इथे चार्ट 2 आलं. मगाशी चार्ट 1 होता, त्याच्यामुळे त्याने पुढच्या चार्टला आपोआपच चार्ट 2 नाव दिलं. ओके. आणि इथे ओके केलं की तो नवीन चार्टमध्ये मूव होतो. आता मी इथे कॅन्सल करतो आणि हा चार्ट पण डिलीट करून टाकतो. आता तो एकदा का नवीन शीटमध्ये हा चार्ट मूव झाला की आपण त्याचं इथे हवं तसं त्याचं टायटल बदलून घेऊ शकतो. टायटलवर क्लिक केलं की ते टायटल सिलेक्ट होतं आणि त्याच्यावर राईट क्लिक केलं की आपल्याला त्याचा फॉन्ट बदलता येतो. त्याचा फॉन्ट बदलताना त्याचा फॉन्ट साईज, फॉन्ट स्टाईल, ते बोल्ड किंवा इटॅलिक हवं तर करता येतं. त्याचा रंगसुद्धा बदलायचा तर बदलता येतो. तर हे झालं टायटलबद्दल. त्याच्यानंतर आपण वाय ॲक्सिसला सिलेक्ट केलं. इथे वाय ॲक्सिसच्या कोणत्याही आकड्यावर क्लिक केलं की त्याचं संपूर्ण तो वाय ॲक्सिस सिलेक्ट होतो. त्याच्यावरचे जे आकडे आहेत त्याचा फॉन्ट साईज आपल्याला वाढवायचा होता. त्याच्यामुळे आपण तिथे राईट क्लिक केलं. त्याचा जो फॉन्ट आहे त्याच्यावर तिथे गेलो. तिथे क्लिक केल्यानंतर त्याची फॉन्ट साईज आपण वाढवून घेतली. जसं वाय ॲक्सिसचं केलं तसंच आपण एक्स ॲक्सिसच्या सुद्धा क्लिक केल्यानंतर तिथे तो सिलेक्ट होतो. मग राईट क्लिक केल्यानंतर त्याच्या फॉन्टवर गेल्यानंतर त्याची साईज आपल्याला हवी तशी आपण करून घेतली. त्यानंतर वाय ॲक्सिसला पुन्हा एकदा आपण गेलो. हे आपण आधी करू शकलो असतो. वाय ॲक्सिस आपल्या लक्षात आलं की जी रेंज आहे वाय ॲक्सिसची ती आपल्याला ऑप्टिमाइज करता येऊ शकते. ऑप्टिमाइज म्हणजे या अर्थाने की त्याच्यामधली कुठलीच जागा वाया जाऊ नये याची खबरदारी आपण घेतली की 5 लाखाच्या खालची जी जागा होती 0 ते 5 लाखापर्यंतची ती काही उपयोगाला येत नव्हती. कारण 5 लाखाच्या खाली कोणतीच व्हॅल्यू नाही आहे या ग्राफमध्ये. त्याच्यामुळे 5 लाखापासून सुरुवात केली तरी पण चालेल. त्याच्यामुळे एकूण 5 लाखापासून 40 लाखापर्यंतची आपण रेंज जी आहे ती सेट केली. त्याच्यासाठी वाय ॲक्सिसवर क्लिक केलं पुन्हा एकदा आणि राईट क्लिक केल्यानंतर सगळ्यात खाली फॉर्मॅट ॲक्सिसच्या ऑप्शनवर क्लिक केलं आणि फॉर्मॅट ॲक्सिसच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर उजव्या हाताला ही विंडो पॉपअप होते. इथे बाउन्स सगळ्यात शेवटचा जो ऑप्शन, इथे 4 ऑप्शन्स दिसत आहेत. त्याच्यामधलं सगळ्यात शेवटचा जो ॲक्सिस ऑप्शन्समध्ये बाउन्समध्ये मिनिमम आणि मॅक्सिमम आपल्याला हवे तसे आपण बदलून घेतले. मॅक्सिमम बदलायची गरज नाही आहे. ती 40 लाख जी आहे ती इथे तशीच दिसते आणि इथे आपण 5 लाख करून घेतली जी आधी 0 होती. ओके. तर त्याच्याने आपल्याला ॲक्सिसचा सुद्धा जे बाउंड्रीज ज्या आहेत त्या सेट झाल्या आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आपण एक्स ॲक्सिस काय डिनोट करतो आणि वाय ॲक्सिस काय डिनोट करतो हे
कळावं वाचणाऱ्याला म्हणून आधी ग्राफच्या आतमधल्या एरियामध्ये क्लिक केलं, त्याच्याने ग्राफ सिलेक्ट झाला. हे 3 आयकॉन्स आले. त्याच्यामध्ये इथे जो काही प्लस साईन आहे तिथे क्लिक केल्यानंतर आत्ता इथे ॲक्सेस टायटलवर चेक केलेला बॉक्स आहे, तो पूर्वी चेक नव्हता, तो ऑफ होता. तो ऑन केला. ऑन केल्यानंतर आपल्याला इथे दोन्ही बाजूनी आपोआपच 2 बॉक्सेस आले. त्या बॉक्सेसमध्ये आपण आपल्याला हवे ते लिहिलं, हवे ते त्याचं डिस्क्रिप्शन जे आहे एक्स आणि वाय ॲक्सिसचं आपल्याला जे हवं ते ॲड केलं. त्याचीसुद्धा फॉन्ट साईज आपल्याला ॲडजस्ट करता येते. इथे जर का क्लिक केलं त्याच्यानंतर तो सिलेक्ट होतो. इथे राईट क्लिक केल्यानंतर पुन्हा फॉन्टमध्ये जायचं. प्रत्येक वेळेला प्रोसेस तीच आहे. ज्याची फॉन्ट साईज किंवा फॉन्ट स्टाईल बदलायचा असेल तिथे क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ते सिलेक्ट होतं आणि मग राईट क्लिक करायचं. आणि राईट क्लिक केल्यानंतर तो जो काही बॉक्स तुमच्या समोर येतो, पॉपअप होतो, तिथे फॉन्ट नावाचा ऑप्शन असतोच नाही. तिथे जाऊन फॉन्टवर क्लिक केलं की त्याचे सगळे पर्याय समोर येतात. फॉन्ट स्टाईल बदलायची का, फॉन्ट साईज बदलायची का, रंग बदलायचा आहे का, वगैरे वगैरे. तिथे आपल्याला हवे ते बदल आपण जाऊन करू शकतो. तर हे झालं लाईन चार्टचं उदाहरण. तर अशा प्रकारे हा लाईन चार्ट आपण काढला. तर पुढच्या मला असं वाटतं हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर हे बेसिक फॉर्मॅटिंग, ह्याच्यामध्ये फॉर्मॅटिंग ऑप्शन्स अनेक आहेत. आता ह्या उदाहरणच द्यायचं झालं तर ह्या लाईनचा सुद्धा रंग आपल्याला बदलता येतो. तर इथे जर का आपण क्लिक केलं आणि समजा इथे गेलो आणि फॉर्मॅट डेटा सिरीज म्हटलं उदाहरणार्थ, तर इथे कलरिंगचे ऑप्शन्स असतात. कलर बघा इथे तर मी जर का लाल रंग सिलेक्ट केला तर इथे लाल रंग आला. तर हे असं करता येतं. तर अनेक ऑप्शन्स आहेत, पण हे सगळे हे आपण जे इसेन्शियल आहेत ज्या गोष्टी त्या आधी बघितल्या. ऑप्शन्स खूप आहेत, पण म्हणजे फॉर्मॅटिंग ऑप्शन्स खूप आहेत. आपण ते आत्ता सगळे बघणार नाही आहोत. आत्ता आपण इथेच थांबू. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढच्या वेगळ्या प्रकारचा चार्ट बघू. आपण आता आज लाईन चार्ट बघितला, आपल्याला अजून कॉलम चार्ट बघायचा आहे, बार चार्ट बघणार आहोत आपण आणि पाय चार्ट बघणार आहोत. पुढच्या लेक्चरमध्ये भेटू.